नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बेजोरा परिसरात आज पहाटे रानडुकराच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 9 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या दरम्यान दीपचंद सुभाष चव्हाण आणि त्यांचे पुतणे अतुल सुरेश चव्हाण हे बेजोरा येथील शेतात पाण्याचे स्प्रिंकलर बदलण्यासाठी मोटरसायकलने जात होते। यावेळी अचानक एका रानडुकराने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धाक दिली। धडकेनंतर दोघेही रस्त्याच्या कडेला पडले। त्यानंतर रानडुकराने पुन्हा हल्ला चढवत दीपचंद चव्हाण यांना गंभीर जखमी केले। या हल्ल्यात दीपचंद चव्हाण यांचे नाक, कपाळ आणि दोन्ही डोळ्यांजवळील त्वचा फाटली असून उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे। जखमी अवस्थेत त्यांना तातडीने दारव्हा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले आहे। सध्या दीपचंद चव्हाण यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। तसेच वन विभागाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत किंवा सहाय्य मिळाले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने मदत द्यावी आणि रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे, असे आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामधन जाधव यांनी कळविले। अधिक माहितीसाठी पाहत रहा परिवर्तन न्यूज 24 तास। धन्यवाद।